पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचलाय. निरपराध पर्यटकांचा बळी घेणाऱ्या या हल्ल्याला भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद असं ठरवत पाकिस्तानची चारी बाजूनी कोंडी केली आहे. सिंधू जल करार रद्द, पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय हवाई हद्द बंद, अटारी वाघा सीमा बंद, पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द आणि आता भारताने 16 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल्सवरही बंदी घातली आहे. पण पाकिस्तानही आता मागे हटायला तयार नाही. त्यांनी भारताला प्रत्युत्तर म्हणून काय केलंय तर भारतीय गाण्यांवर बंदी घातली आहे. होय, आता पाकिस्तानी FM रेडिओवर लता मंगेशकर, किशोर कुमार किंवा AR रहमान यांची गाणी ऐकायला मिळणार नाहीत. पाकिस्तान ब्रॉडकास्ट असोसिएशनने हा देशभक्तीपूर्ण निर्णय घेतलाय. पण हा तणाव आता फक्त भारत पाकिस्तान पुरता मर्यादित नाहीये. UN सुरक्षा परिषदेपासून ते अमेरिका, सौदी अरेबियापर्यंत सगळे देश यावर लक्ष ठेवून आहेत. भारताने स्पष्ट इशारा दिलाय, दहशतवाद्यांना आणि त्यांच्या समर्थकांना जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून शोधून कठोर शिक्षा केली जाईल. भारत एकजुटीने दहशतवाद विरुद्ध लढत आहे. प्रश्न आहे, पाकिस्तान आता काय पाऊल उचलणार आणि हा तणाव कुठे जाणार? तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.